मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत किंवा या ठिकाणी जे काही विभागीय मंडळ आहेत, त्या सगळ्या विभागीय मंडळांमध्ये सचिव आणि सहसचिव आणि त्यांच्यावरती अध्यक्ष अशा प्रकारची 3 पदं असतात. एक कोणतं तरी विभागीय मंडळ असेल, समजा नाशिक विभागीय मंडळ, त्या नाशिक विभागीय मंडळामध्ये अध्यक्ष महोदय असतात, सचिव महोदय असतात आणि सहसचिव महोदय असतात. तर या ठिकाणी आज मंडळाने शासनाने असा निर्णय घेतला की विभागीय सचिव पद हे रद्द करणार. तर आता काय आहे नेमका व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा मी नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया काय आहे नेमका आजचा जी-आर. आजच शालेय शिक्षण विभागाने असा एक जी-आर काढला की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळातील विभागीय सचिव या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातून भरण्यात येणाऱ्या पदास देण्याबाबत. म्हणजे आतापर्यंत सचिव या पदावर जर समजा एखादा व्यक्ती पदोन्नतीने जात असेल तर ती पदोन्नती होत होती. मात्र आता हे सचिव पदच रद्द करण्यात आलेलं आहे आणि ती जबाबदारी शिक्षणाधिकारी किंवा तत्सम दर्जाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे ती देण्यात येणार आहे. असा आजचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय 24 एप्रिल 2026चा म्हणजे आजचाच हा निर्णय आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये म्हटलंय की शालेय शिक्षण विभागाचा जो आकृतीबंध आहे, तो आकृतीबंध 17/3/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेला आहे आणि यानुसार या शैक्षणिक गुणवत्ता आणि वाढीसाठी आणि समन्वय साधण्यासाठी एकत्रितपणे उपाययोजना करण्यासाठी 18/11/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मग राज्यामध्ये त्याच्यानंतर 2020ला आता नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 हे आलेलं आहे. याची यशस्वीपणे अंमलबजावणी करावयाची असेल तर या विभागाअंतर्गत मंजूर शिक्षण सहसंचालक, उपसंचालक या संवर्गातील पदांचे कामकाजाचे आवश्यकतेनुसार फेरवाटप होणं हे गरजेचं असल्याने दिनांक 23/6/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळातील शिक्षण उपसंचालक या संवर्गातील विभागीय सचिव या 9 मंजूर पदांचं स्थानांतरण शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक, शिक्षण संचालक प्राथमिक, योजना संचालनालय पुणे या राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये व शालेय शिक्षण विभाग मंत्रालय येथे तसेच महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजीनगर येथील संचालक, सहसंचालक समकक्ष पदाचं स्थानांतरण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे बालभारती येथे करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षण उपसंचालक या लेव्हलचं हे पद होतं आणि यांचं त्या ठिकाणी स्थानांतरण करण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीचा हा जी-आर इथं आपल्याला सांगतो की विभागीय मंडळामधील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सध्या स्थितीत अस्तित्वात असलेले विभागीय सहसचिव हे पद रद्द करून शिक्षणाधिकारी व तत्सम वर्ग 1 S20 या वेतन स्तरामधील संवर्गातील पदास विभागीय सचिवाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. विभागीय मंडळामधील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेलं विभागीय सचिव पद हे पद रद्द करून शिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गातील पदास विभागीय सचिवांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देण्यास याद्वारे खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. तर आता यापुढे हे पद जे आहे ते कोण सांभाळतील? वर्ग 1 पदावरील शिक्षणाधिकारी आणि त्या बरोबरीचे जे काही अधिकारी होते म्हणजे S20 वेतन स्तर ज्यांचा होता ते हे पद सांभाळतील, या जबाबदाऱ्या सांभाळतील असं या आजच्या जी-आर मधून सांगितलेलं आहे. आणि शेवटी 3 मध्ये म्हटलंय की यापुढे विभागीय मंडळातून विभागीय सहसचिव पद हे रद्द करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने ही महत्वाची माहिती बातमी आपल्याला शासनाच्या या जी-आर मधून मिळते आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा